आत्ताच मुख्यमंत्री महोदयांचं ट्विट वाचलं. माझा मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न आहे की तुम्ही सांगितलं की धारावीचा समृद्धीचा आत्मा जपत जे आहे तो आम्ही त्याचा धारावीचा पुनर्विकास करणार आहे. मला त्यांना प्रश्न विचारायचा की कुठला तुम्ही समृद्धीच्या गोष्टी करताय मुख्यमंत्री महोदय. तुम्ही पुन्हा एकदा धारावीकरांशी जो आहे तो विश्वासघात केलेला आहे. आणि दुसरं मला आणखीन एक गोष्ट सांगायची की तुम्ही कायद्याला किती बगल देतात आणि कोणासाठी हे चाललेलं आहे. हा धारावीकरांचा विकास नाहीये. हे सगळे कायद्याची बगल जी चाललेली आहे ती अदानींसाठी चाललेली आहे हे मला या ठिकाणी सांगायला पाहिजे. आणि ज्या तऱ्हेने तुम्ही आज प्रेसच्या माध्यमातून बोलला आहात, तुम्हाला माझे काही प्रश्न आहेत. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की धारावीचा जो आहे सर्वे तो अजून सर्वे झालेला नाही. आणि सर्वे झालेला नसताना तुम्ही अशा तऱ्हेने जे आहे तो त्याचा मास्टर प्लॅन कशा तऱ्हेने पूर्ण करू शकता. असा कुठला मास्टर प्लॅन असू शकतो का जो लोकांशी चर्चा न करता लोकांना विश्वासात न घेता असा असू शकतो. मला या ठिकाणी काही गोष्टी सांगायला पाहिजे की आज या मास्टर प्लॅनच्या माध्यमातून ही जमीन तुम्ही जी देणार आहात ते कुठे देणार आहात, पात्रतेसंदर्भात काय आहे, काय निकष असणार आहेत या संदर्भात कुठलीही स्पष्टता न देता तुम्ही हा मास्टर प्लॅन तयार केला. खरं तर कायद्याच्या चौकटीला पण तुम्ही त्या ठिकाणी छेद देण्याचं काम केलेलं आहे. MRTP कायद्याच्या अंतर्गत तुम्ही ह्या कायद्याला बाजूला ठेवून तुम्ही पूर्णपणे केलं. कुठलाही मास्टर प्लॅन जेव्हा बनवला जातो तेव्हा तो मास्टर प्लॅन हा लोकांसमोर आणला जातो, त्याच्यावरती चर्चा घेतली जाते आणि त्याच्यानंतर हा मास्टर प्लॅन जो आहे तो त्या ठिकाणी मंजूर केला जातो. परंतु असं कुठेही न करता आपण सांगताय मोठ्या प्रेस नोटमध्ये की आम्ही लघु उद्योगांना करणार. किती उद्योगांशी तुम्ही त्या ठिकाणी चर्चा केली, किती उद्योगाच्या समूहाशी तुम्ही त्या ठिकाणी बोललात. तुम्ही एकात्रित उद्योगाच्या समूहाशी बोललात का. फक्त एका व्यक्तीला मदत करण्यासाठी ही डेव्हलपमेंट चाललेली आहे. आणि हे धारावीकरांचं डेव्हलपमेंट मॉडेल नाही, हे अदानीचं विनाश मॉडेल आहे ज्याच्यामध्ये आमच्या लोकांना तुम्ही बाहेर पाठवण्याचं याच्यामागे एक मोठं षडयंत्र करत आहात. दुर्दैवाने मला या ठिकाणी सांगावं लागेल, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, आपण सगळ्यात महत्वाची भूमिका बजावत आहात. पण आपल्या माध्यमातून धारावीकरांचं संरक्षण होण्यापेक्षा अदानींचं संरक्षण करण्याचं काम चाललेलं आहे. कुठल्याही तऱ्हेच्या लोकांची चर्चा न करता, कुठल्याही विकासाची लोकांना माहिती नसताना, सर्वे पूर्ण झालेला नसताना, MRTP कायद्याला बगल देत असताना तुम्ही ही गोष्टी करतात हे मला वाटतं कायद्यानुसार चुकीचं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा आवाज जो आहे हा लोकांचा आवाज तुम्हाला ऐकावा लागेल. रस्त्याला जनसामान्य माणसं बघतील आणि घराच्या लढ्यामध्ये सामील होऊन तुमच्या विरोधात उभे राहतील.